मुंबईतल्या मालवणीमध्ये एका महिलेनं आत्महत्या केलेली आहे। स्वतःच्याच गळ्यावर सुरीनं वार करत महिलेनं आत्महत्या केलेली आहे। रुग्णालयात दाखल करेपर्यंत या महिलेचा मृत्यू झाल्याचं समजतंय। मानसिक नैराश्यातनं आत्महत्या या महिलेनं केल्याचं नातेवाईकांचं मत आहे। पण हे खरंच मानसिक नैराश्यातनं उचललेलं पाऊल आहे की या व्यतिरिक्त यात काही वेगळं दडवलेलं कारण आहे, याबद्दल सध्या शंका व्यक्त होतीये। मालवणी पोलीस ठाणे हद्दीतल्या आझमीनगर अमन वेलफेअर सोसायटी इथल्या तौफिक जहां बाबू खान या महिलेनं स्वतःच्या गळ्यावर सुरीनं वार करत आत्महत्या केलेली आहे। परिसरातल्या लोकांच्या मदतीनं तिला तातडीनं शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासून दाखलपूर्व मृत घोषित केलंय। घटनास्थळाच्या पंचनाम्यात पोलिसांना एक लोखंडी सुरी आणि एक चाकू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली असून शवविच्छेदनासाठी हा मृतदेह भगवती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेला आहे। मयत महिलेचा भाऊ मोहम्मद वासिम मोहम्मद सादिक अन्सारी आणि दुसरा नातेवाईक मोहम्मद नसीम मोहम्मद सादिक अन्सारी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात ही महिला मानसिक नैराश्यग्रस्त असल्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलंय। मात्र एक महत्त्वाचा प्रश्न इथं उपस्थित होतोय, तो म्हणजे आत्महत्येच्या घटनांमध्ये वारंवार मृत व्यक्तीला मानसिक रुग्ण ठरवलं जातं आणि त्यानुसार जबाब नोंदवले जातात। खरोखर हे कितपत सत्य असतं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।